आपण पाहतोय स्टँडर्ड 10 पेपर फर्स्ट टॉपिक नंबर 2 पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स। हा याचा 6वा पार्ट आहे किंवा 6वा व्हिडिओ आहे। आधीच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघितलेलं आहे, मॉडर्न पिरियडिक टेबल अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन। हा पॉइंट आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पिरियडिक ट्रेंड्स इन मॉडर्न पिरियडिक टेबल। पिरियडिक ट्रेंड्स पाहणार आहोत। तीनच पिरियडिक ट्रेंड्स ह्या स्टँडर्ड मध्ये आपल्याला पाहिजेत। कोणते? व्हॅलेन्सी, ॲटॉमिक साइज, मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर। त्यातले व्हॅलेन्सी आणि ॲटॉमिक साइज हे दोन पिरियडिक ट्रेंड आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। बघा काय पाहायचं आपल्याला, व्हेन द प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स इन अ पिरियड और ग्रुप ऑफ द मॉडर्न पिरियडिक टेबल आर कंपेयर्ड, सर्टन रेग्युलरिटीज ऑब्झर्व इन देअर व्हेरिएशन्स, दिस इट इज कॉल्ड पिरियडिक ट्रेंड्स इन मॉडर्न पिरियडिक टेबल। जर आपण प्रॉपर्टी बघितल्या एलिमेंटच्या मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये पिरियडमधले किंवा ग्रुपमधल्या, तर त्यांच्यामध्ये एक रेग्युलरिटी ऑब्झर्व होते। रेग्युलरिटी ऑब्झर्व होते त्यांच्या व्हेरिएशनमध्ये, म्हणजे व्हेरिएशन्स आहेत, वेगवेगळेपणा आहे, व्हेरिएशन्स आहेत, परंतु त्याच्यामध्ये एक समानता आहे, रेग्युलरिटीज आहेत। बघा ह्यालाच काय म्हणतात, पिरियडिक ट्रेंड्स इन मॉडर्न पिरियडिक टेबल। इट इज कॉल्ड पिरियडिक ट्रेंड्स इन मॉडर्न पिरियडिक टेबल। लक्षात राहू देत। जर बघा व्हेन द प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स in a period or group of a modern periodic table are compared, certain regularities observed in their variation, it is called periodic trends in modern periodic table। जर आपण पिरियड मधल्या मॉडर्न पिरियडिक टेबल मधल्या पिरियड किंवा ग्रुप्स मधल्या जर प्रॉपर्टी बघितल्या, तर त्यांच्यामध्ये एक प्रकारची रेग्युलरिटी आहे। रेग्युलरिटी आहे कशामध्ये? त्यांच्या व्हेरिएशनमुळे। व्हेरिएशनमध्ये काय आहे? एका प्रकारची रेग्युलरिटी आहे, आणि ह्यालाच काय म्हणतात? पिरियडिक ट्रेंड्स इन मॉडर्न पिरियडिक टेबल। लक्षात राहू दे, सोपं आहे। इन दिस स्टँडर्ड वी आर गोइंग टू कन्सिडर द पिरियडिक ट्रेंड्स इन ओनली 3 प्रॉपर्टीज। 3 प्रॉपर्टीज मधले पिरियडिक ट्रेंड्स आपल्याला बघायचे आहेत, नेमली व्हॅलेन्सी, देन ॲटॉमिक साइज अँड मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर। एवढे तीनच काय बघायचे आपल्याला, तीनच पिरियडिक ट्रेंड्स ह्या स्टँडर्डमध्ये आपल्याला पाहिजेत। पण त्यात पहिला आहे व्हॅलेन्सी। यू हॅव लर्न इन प्रिव्हियस स्टँडर्ड that the valency of an element is determined by the number of electrons present in the outermost shell of its atom। आपण मागच्या स्टँडर्ड पासूनच बघत आलो, 8 स्टँडर्ड 7 स्टँडर्ड पासूनच बघत आलो की व्हॅलेन्सी म्हणजे काय? साधी सोपी डेफिनेशन ह्याच्यात आपण पाहिलेलं आहे। कोणती? व्हॅलेन्सी इज द कंबायनिंग कॅपॅसिटी ऑफ दॅट एलिमेंट। व्हॅलेन्सी म्हणजे काय? त्या एलिमेंटची कंबायनिंग कॅपॅसिटी किती आहे, ह्यालाच काय म्हणतो आपण? त्याची व्हॅलेन्सी असं म्हणतो। किंवा दुसरं काय? दुसरं पुन्हा पुढच्या स्लाइडमध्ये आल्यानंतर काय बघितलं की ॲटम काय करतो? इलेक्ट्रॉन डोनेट करतो, त्यानंतर लॉस करतो, डोनेट करतो, बघा ॲक्सेप्ट करतो किंवा शेअर करतो। ही जी कॅपॅसिटी आहे डोनेट करायची, ॲक्सेप्ट करायची किंवा शेअर करायची, ह्याला सुद्धा काय म्हणतात? व्हॅलेन्सी म्हणतात। किती इलेक्ट्रॉन तो डोनेट करतो, शेअर करतो, येतं लक्षात? डोनेट करतो, शेअर करतो किंवा ॲक्सेप्ट करतो, ह्याला सुद्धा काय म्हणतात? त्याची कंबायनिंग कॅपॅसिटी। म्हणजे व्हॅलेन्सी इज द कंबायनिंग कॅपॅसिटी ऑफ एलिमेंट। लक्षात राहू देत। बघा, यू हॅव लर्न इन प्रिव्हियस स्टँडर्ड दॅट द व्हॅलेन्सी ऑफ एन एलिमेंट इज डिटर्मिन्ड बाय द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन देअर आउटरमोस्ट शेल ऑफ इट्स ॲटम। ॲटम्सच्या आउटरमोस्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत ह्याच्यावरून आपल्याला त्या ॲटमची व्हॅलेन्सी आपल्याला मिळते। फॉर एक्झाम्पल सोडियम घ्या, इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन 11, ॲटॉमिक नंबर 11, इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन 281 हे काय झालं? इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन। आउटरमोस्ट शेल कोणती आहे? आउटरमोस्ट शेल KLM, एम शेल काय आहे? आउटरमोस्ट शेल आहे। आउटरमोस्ट शेलमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे, म्हणजे त्याची व्हॅलेन्स किती झाली? 1। म्हणजे व्हॅलेन्स आपण कुठून काढतो? आउटरमोस्ट शेलमधून त्याची आपल्याला व्हॅलेन्सी आपण काढतो। सेकंड क्लोरीन आहे, बघा 17 आहे, 287 म्हणजे काय झालं? 7 हे काय झालं? त्याचं आउटरमोस्ट शेल झाली, आणि ह्याची व्हॅलेन्सी किती येणार? ह्याची व्हॅलेन्सी किती येणार? 1 येणार। बघा व्हॅलेन्सी, एलिमेंट्स ऑलवेज ट्राय टू अक्वायर अ स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लाईक निअरेस्ट नोबल गॅसेस। एलिमेंट्स नेहमी काय करतात की स्टेबल राहण्याचा प्रयत्न करतात, कशासारखं? जवळच्या नोबेल गॅसेससारखं। त्यासाठी ते इलेक्ट्रॉन घेतील। ह्या ठिकाणी क्लोरीनने काय केलं? इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट केला, बरोबर आहे का? या ठिकाणी इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट केला। सोडियमने इलेक्ट्रॉन काय केला? शेवटच्या ऑर्बिट मधला लूज केला, म्हणजे सोडून दिला। म्हणजे त्यासाठी ते काय करतील? इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करतील किंवा डोनेट करतील किंवा घेतील, इलेक्ट्रॉन देऊन टाकतील। येते लक्षात? ह्यालाच काय म्हणतात? व्हॅलेन्सी असं म्हणतात। म्हणजे त्यांची कंबायनिंग कॅपॅसिटी किती आहे, म्हणजे ते इलेक्ट्रॉन लॉस किती करतात, शेअर किती करतात, डोनेट किती करतात, हा जो नंबर आहे ह्यालाच काय म्हणतो आपण?
त्यांची व्हॅलेन्सी असं म्हणतो. साधं सोपं आहे बघा. दॅट इज द व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. आणि हे आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये जे इलेक्ट्रॉन्स असतात त्यांना व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणतात. त्या व्हॅलन्स इलेक्ट्रॉन पासूनच आपल्याला काय मिळते, व्हॅलन्सी मिळते. बघा आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये कसे इलेक्ट्रॉन शकतात, 1 2 3 4 5 6 7 असे इलेक्ट्रॉन असू शकतात. 1 इलेक्ट्रॉन असेल आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये तर व्हॅलन्सी 1, 2 असेल 2, 3 असेल 3, 4 असेल 4. आता 5 आहे, काय आहे 5 आहे. या ठिकाणी लक्षात राहू दे, जसजसं इलेक्ट्रॉन्स वाढतात आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये तसतसं इलेक्ट्रॉन्स सोडायची कॅपॅसिटी काय होते, कमी होते आणि इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट केले जातात. आता 5 इलेक्ट्रॉन असतील आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये तर इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन किती येणार, 3, 6 असतील तर 2, 7 असेल तर 1 आणि 8 इलेक्ट्रॉन असतील तर 0. कारण ह्या ठिकाणी ह्याचा आउटर मोस्ट ऑर्बिट काय कम्प्लीट आहे. अशी काय असते व्हॅलन्स शेल मधून व्हॅलन्स शेल मधून आपण काय करू शकतो, अशी व्हॅलन्सी तिची आपण मिळवू शकतो. लक्षात राहू देत. लक्षात राहू देत आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये 1 इलेक्ट्रॉन असेल व्हॅलन्सी 1, 2 असेल 2, 3 असेल 3, 4 असेल 4, 5 असेल 3, 6 असेल 2, 7 असेल 1 आणि 8 असेल तर 0. बघा हे कसं आलं, बिकॉज एलिमेंट्स ऑलवेज ट्रायज टू अक्वायर अ स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लाईक नियरेस्ट नोबेल गॅसेस. कारण इलेक्ट्रॉन्स काय करतात, नेहमी आपलं जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे किंवा आपण स्टेबल राहण्याचा प्रयत्न करतात. कशासारखा, जवळच्या नोबेल गॅसेस सारखं. लक्षात राहू देत. त्याच्यामुळे ते काय करतात, इलेक्ट्रॉन देतात, घेतात किंवा शेअरिंग करतात. त्यासाठी ते किती इलेक्ट्रॉन शेअर करतात, देतात, घेतात, हा नंबर त्यालाच काय म्हणतो आपण, त्यांची व्हॅलन्सी असं म्हणतो. म्हणजे थोडक्यात कंबायनिंग कॅपॅसिटी. बघा पहिला क्वेश्चन आहे, व्हॉट इज द रिलेशनशिप बिटवीन इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन ऑफ एन एलिमेंट अँड व्हॅलन्सी. व्हॅलन्सी आणि इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशनचं रिलेशन काय आहे बघा, तेच पुन्हा येणार आहे. आणि इलेमेंट्स व्हॅलन्सी इज डिटर्मन बाय द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन द आउटर मोस्ट शेल. आउटर मोस्ट शेलमध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉन पासून आपल्याला काय मिळते, त्याची व्हॅलन्सी मिळते. Hence, the number of valence electrons obtained from the electron configuration of the element gives valency. लक्षात राहू देत. जे इलेक्ट्रॉन्स असतात आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिल्यानंतर जे आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये जे इलेक्ट्रॉन असतात ते आपल्याला त्याच्यापासून आपल्याला काय मिळते, व्हॅलन्सी मिळते. दॅट इज द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन लॉस्ट. म्हणजे व्हॅलन्सी म्हणजे काय, द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन लॉस्ट म्हणजे सोडून दिलेला इलेक्ट्रॉन, गेन म्हणजे घेतलेला किंवा शेअर म्हणजे काय भागीदारी केलेली, बाय द एलिमेंट्स टू अटेन अ नोबेल गॅस कॉन्फिगरेशन. बघा टू अटेन अ नोबेल गॅस कॉन्फिगरेशन द इलेक्ट्रॉन लॉस्ट, गेन और शेअर इलेक्ट्रॉन्स. दॅट इलेक्ट्रॉन नंबर इज द व्हॅलन्सी ऑफ दॅट एलिमेंट. हा इलेक्ट्रॉन नंबर काय झाला, त्या एलिमेंटची व्हॅलन्सी झाला. लक्षात राहू देत. The valency of an element atomic number 9 would be 1 since the number of valence electron in outermost shell is 7. समजा एखाद्या एलिमेंटचा atomic number 9 आहे, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येणार 2 7. व्हॅलन्स शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत, 7 आहेत. किती आहेत, 7 आहेत. बघा 7 आहेत. म्हणजे काय, टू अक्वायर स्टेबल इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन इट रिक्वायर 1 इलेक्ट्रॉन. देन 1 इज द व्हॅलन्सी ऑफ दॅट एलिमेंट. ही 1 काय झाली, त्याची व्हॅलन्सी झाली. लक्षात राहू देत. 1 काय झाली, त्याची व्हॅलन्सी झाली. सिमिलरली सोडियम घ्या, इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन 2 8 1. टू अक्वायर स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन sodium want to lose 1 electron from its outermost shell. To acquire a stable electron configuration, then 1 is the valence of sodium. म्हणून 1 काय झाली, सोडियमची व्हॅलन्सी झाली. साधं सोपं आहे की आउटर मोस्ट शेल मधले इलेक्ट्रॉन काय करतात, लॉस करतात, शेअर करतात किंवा गेन करतात. आउटर मोस्ट शेल मध्ये इलेक्ट्रॉन लॉस करतात, गेन करतात किंवा शेअर करतात. हा जो नंबर आहे, किती इलेक्ट्रॉन लॉस करतात, शेअर करतात किंवा गेन करतात, हा नंबर ही त्याची काय झाली, व्हॅलन्सी झाली. या ठिकाणी सोडियमने 1 इलेक्ट्रॉन लॉस केला, त्यामुळे त्याची व्हॅलन्सी 1 आली. या ठिकाणी 9 नंबर ॲटॉमिक मास असणाऱ्या एलिमेंटने काय केलं, एक इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट केला, म्हणून 1 ही त्याची काय झाली, व्हॅलन्सी झाली. लक्षात राहू देत. द नेक्स्ट, इन जनरल द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन द लास्ट शेल इन इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन डिटरमाइन्स द व्हॅलन्सी ऑफ ॲटम. लक्षात राहू दे. लास्ट आता बघितलं, लास्ट शेलमध्ये जे इलेक्ट्रॉन्स असतात त्याच्यापासून आपल्याला त्याची व्हॅलन्सी मिळते. सिंपल व्हॅलन्सी इज द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन atom receive, donate or become stable during chemical reaction. Valency regarding to the number of electrons in last shell is as follows. Valency कुठे मिळते आपल्याला, the number of electron that present in the last shell. बघा valency 1
इज द ॲटम हॅव्हिंग 1 or 7 इलेक्ट्रॉन इन लास्ट शेल. जर व्हॅलेन्सी 1 केव्हा म्हणायचं, जर त्या एलिमेंटच्या आउटरमोस्ट ऑर शेलमध्ये जर 1 किंवा 7 इलेक्ट्रॉन असतील तर व्हॅलेन्सी काय म्हणायचं, 1 म्हणायचं. द व्हॅलेन्सी 2 इज द ॲटम हॅव्हिंग 2 or 6 इलेक्ट्रॉन्स इन द लास्ट शेल. जर व्हॅलेन्सी 2 केव्हा म्हणायचं, जर 2 किंवा 6 इलेक्ट्रॉन कुठे असतील, आउटरमोस्ट शेलमध्ये असतील तर. 3 व्हॅलेन्सी केव्हा असेल, हॅव्हिंग 3 or 5 इलेक्ट्रॉन्स इन द आउटरमोस्ट शेल. 3 किंवा 5 इलेक्ट्रॉन आउटरमोस्ट शेल असेल तर व्हॅलेन्सी 3 येईल. देन 4 हॅव्हिंग 4 इलेक्ट्रॉन्स इन द आउटरमोस्ट शेल. जर आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 4 इलेक्ट्रॉन असतील तर व्हॅलेन्सी किती येणार आहे, 4 येणार आहे. म्हणजे मागाशी म्हणल्याप्रमाणे बघा, जर आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 1 2 3 4 5 6 7 8 असे इलेक्ट्रॉन असतात. 1 असेल इलेक्ट्रॉन आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये तर 1, 7 असेल तर किती येणार, 1 व्हॅलेन्सी. 2 असेल तर 2, 6 असेल तर 2 व्हॅलेन्सी येणार. कारण ऑक्टेट कंप्लीट करायचं ना, 8 इलेक्ट्रॉन आणायचे. 8 इलेक्ट्रॉन आणायला ह्याला किती कम पडतायत, 1 पडतायत. म्हणून 1 इलेक्ट्रॉन घेतल्यानंतर 8 होणार आहे, म्हणून त्याची व्हॅलेन्सी 1 आली. 6 असेल तर 2 इलेक्ट्रॉन पाहिजे त्याला ऑक्टेट कंप्लीट करायला, येते लक्षात. परंतु या ठिकाणी 2 इलेक्ट्रॉन तो घेतो आणि व्हॅलेन्सी काय होते, 2 होते. 3 असेल तर 3 आणि या ठिकाणी 5 असेल तर या ठिकाणी काय येणार आहे, 3 आणि 4 असेल तर 4, येते लक्षात. आणि 8 इलेक्ट्रॉन असेल तर किती, 0. म्हणजे 1 2 3 4 3 2 1 0 अशी काय असते, व्हॅलेन्सी असते. लक्षात राहू दे. नॉर्मली 1 2 3 असे इलेक्ट्रॉन असतील तर ते काय करतात, इलेक्ट्रॉन काय करतात, डोनेट करतात, म्हणजे दुसऱ्याला देऊन टाकतात आणि स्टेबल इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन अटेंड करतात. आणि 5 6 7 असेल तर हे इलेक्ट्रॉन देत नाहीत, इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करतात. हे काय करतात, इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करतात आणि स्टेबल इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन ॲक्वायर करतात. आणि 8 इलेक्ट्रॉन असतील आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये तर काय करत नाहीत, देत नाहीत, घेत नाहीत, इथे लक्षात. व्हॅलेन्सी 0 असते. दीज आर इनर्ट गॅसेस ऑफ नोबेल गॅसेस. आणि हेलियम एक लक्षात राहू दे, त्याचं डुप्लेट कंप्लीट आहे, म्हणजे 2 इलेक्ट्रॉन्स इन फर्स्ट ऑर्बिट्स. दॅट्स वाय द व्हॅलेन्सी ऑफ हेलियम इज ऑल्सो 0. हेलियमची व्हॅलेन्सी सुद्धा काय आहे, 0 आहे. अजून एक आहे व्हॅलेन्सीमध्ये बघा, बट some of the atom have 2 or more valency according to the chemical reaction. काय atom मध्ये 2 किंवा काय ॲटमच्या व्हॅलेन्सी 2 किंवा 2 पेक्षा जास्त असतात. बघा, हॅव्हिंग 2 or more व्हॅलेन्सी, 2 किंवा 2 पेक्षा जास्त व्हॅलेन्सी असतात. शिकलो आपण ह्याच्या आधी. ह्यालाच काय म्हणतो आपण व्हेरिएबल व्हॅलेन्सी. बघा, फॉर एक्झाम्पल आयर्न 2 व्हॅलेन्सीज 2 and 3, Fe2O3 आणि FeO असं 2 फॉर्म्युले तयार होतात. कारण एकच ॲटम आहे परंतु व्हॅलेन्सी 2 आहेत. ह्याला काय म्हणायचं, व्हेरिएबल व्हॅलेन्सी. बघूयात आपण. आयर्न बघा, Fe2 2 व्हॅलेन्सी असेल तर काय म्हणतात, फेरस. आणि 3 व्हॅलेन्सी असेल तर फेरिक. कॉपर 2 व्हॅलेन्सी असेल तर क्युप्रस, काय म्हणतात, 1 व्हॅलेन्सी असेल तर क्युप्रस, 2 व्हॅलेन्सी असेल तर क्युप्रिक. ह्याला व्हेरिएबल व्हॅलेन्सी असं म्हणतात. म्हणजे काय, सेम ॲटम आहे परंतु व्हॅलेन्सी वेगवेगळ्या असतात. मर्क्युरी 1 व्हॅलेन्सी असेल तर मर्क्युरस, 2 असेल तर मर्क्युरी. गोल्ड 1 असेल तर ऑरस, 3 असेल तर ऑरिक. टीन 2 असेल तर स्टॅनस, 4 असेल तर स्टॅनिक. आणि शेवटी लीड प्लंबस 2 असेल तर, आणि प्लंबिक 4 असेल तर. बघा, फेरस आणि OUS जोडतात आणि आईस जोडतात. लक्षात राहू दे व्हेरिएबल व्हॅलेन्सीला. बघा, नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. बघा, सेकंड, द नंबर ऑफ बेरिलियम इज 4 अँड ऑक्सिजन इज 8. बेरिलियमचा ॲटॉमिक नंबर 4 आहे. बेरिलियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे, 4 आहे. आणि ऑक्सिजनचा 8 आहे. 4 आहे म्हणजे इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन काय येणार, 2 2. अँड ऑक्सिजन इज 8. ऑक्सिजनचा 8 आहे म्हणजे इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन काय येणार, 2 6. राईट डाऊन इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन ऑफ 2 अँड डिड्यूस देअर व्हॅलेन्सी. किती व्हॅलेन्सी येणार, 2. आताच बघितलं, 2 इलेक्ट्रॉन्स आहेत आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये, म्हणजे 2 इलेक्ट्रॉन काय करणार आहे, लॉस करणार आहे. म्हणजे किती व्हॅलेन्सी येणार, 2. आणि हा 6 इलेक्ट्रॉन्स आहेत. 6 इलेक्ट्रॉन्स आहेत आउटरमोस्ट व्हॅलेन्स शेलमध्ये, म्हणजे 2 इलेक्ट्रॉन हा ऍक्सेप्ट करणार आहे. म्हणजे व्हॅलेन्सी किती येणार, 2 व्हॅलेन्सी येणार. लक्षात राहू देत. हा मेटल आहे, हा नॉन मेटल आहे. लक्षात राहू देत. बघा, नेक्स्ट क्वेश्चन, थर्ड नंबर. द टेबल ऑन द नेक्स्ट पेज is made on the basis of modern periodic table. Write down the electron configuration of first 20 elements. Below the symbol write the valency as shown in separate box. बघा, असा टेबल आहे तुमच्या टेक्स्टबुकमध्ये. इथे लक्षात, टेबल तुम्हाला कंप्लीट करायचं आहे. म्हणजे काय आहे, आपल्याला 20 एलिमेंट आहेत. 20 एलिमेंट म्हणजे कुठं जातो आपण, ग्रुप पिरियड नंबर 4 पर्यंत. आणि सगळे ग्रुप आपल्याला घ्यावे लागतील. इथे लक्षात, पिरियड नंबर 4 पर्यंत. असं तुम्हाला काय करता येईल, त्याचं सिम्बॉल आणि इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन लिहिता येईल. म्हणजे परीक्षेत आपल्याला सोपं जाईल. लक्षात राहू दे. ॲटॉमिक नंबर, सिम्बॉल
आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला लिहिता येईल. बघा नेक्स्ट, व्हॉट इज द पिरियडिक ट्रेंड इन व्हेरिएशन इन व्हॅलन्सी while going left to going left to right within a period? Explain answer with reference to period number second and third. काय म्हणलेलं आहे की व्हॅलन्सी मधला ट्रेंड काय आहे बघा. गोइंग फ्रॉम लेफ्ट टू राईट विदिन अ पिरियडिक टेबल. बघा लेफ्ट कडून राईट कडे पिरियडिक टेबल मध्ये जाताना व्हॅलन्सी मध्ये काय फरक पडतो बघा. काय होतो बघा, while going left to right in a periods in a modern periodic table, the atomic number increases by 1 unit. atomic number 1 unit ने वाढतो. ह्याचा किती आहे 3 4 5 6 7 8 9 10. म्हणजे atomic number काय होतो वाढतो. atomic number काय होतो 1 ने वाढतो. atomic number increases by 1. atomic number काय होतो 1 ने वाढतो. लक्षात राहू दे, atomic number काय होतो 1 ने वाढतो. and also while going left to right in a modern periodic table, the atomic number increases by 1 unit. Atomic number 1 unit ने वाढतो. And also valency and also valency changes as we go left to right in a periodic table. For example, lithium valency 1, beryllium 2, boron 3, carbon 4, nitrogen 3, oxygen 2, fluorine 1 आणि neon 0. म्हणजे काय होतं व्हॅलेन्सी चेंजेस 1 2 3 4 अगेन 3 2 1 0. Similarly, sodium 1, magnesium 2, aluminum 3, silicon 4, phosphorus 3, sulfur 2, chlorine 1 and argon 0. म्हणजे काय व्हेरिएशन होतात. व्हॅलेन्सी फर्स्ट इनक्रीजेस बाय 1 to 4 and then decreases 4 to 0. हा काय आहे ट्रेंड आहे कशामध्ये व्हॅलेन्सीचा इन मॉडर्न पिरियडिक टेबल. फर्स्ट व्हॅलेन्सी इनक्रीजेस बाय 1 to 4 1 2 3 4 and again it decreases for 4 3 0. म्हणजे काय 4 3 2 1 0. हा काय आहे पिरियडिक ट्रेंड इन एलिमेंट्स ऑफ मॉडर्न पिरियडिक टेबल. मॉडर्न पिरियडिक टेबल मधला हा काय पिरियडिक ट्रेंड आहे. पहिल्यांदा व्हॅलेन्सी वाढते आणि पुन्हा कमी होते. आणि लास्ट जे 0 नंबर ग्रुप आहे किंवा 80 नंबर ग्रुप आहे हे लक्ष इनर्ट गॅसेसचा, त्या ठिकाणी काय होते 0 होते. म्हणजे 1 पासून स्टार्ट होते आणि 0 ला काय होते एंड होते. येते लक्षात. हा आहे पिरियड्स मधला ट्रेंड. अजून एक क्वेश्चन आहे बघा. व्हॉट इज द पिरियडिक ट्रेंड इन व्हेरिएशन इन व्हॅलेन्सी गोइंग डाऊन अ ग्रुप? युअर आन्सर रेफरन्स टू ग्रुप 1 and 2 and 18. बघा ॲज वी गोइंग इन अ टॉप टू बॉटम इन अ पिरियडिक टेबल. बघा द व्हॅलेन्सी रिमेन्स सेम. द व्हॅलेन्सी इज सेम फॉर अ गिवन पिरियड. गिवन पिरियड आहे, दिलेलं पिरियड आहे, त्याची व्हॅलेन्सी काय राहते सेम राहते. हा फर्स्ट पिरियड म्हणतोय ग्रुप. ग्रुपमध्ये जर तुम्ही टॉप टू बॉटम गेलात, टॉप टू बॉटम, तर व्हॅलेन्सी काय येते सेम येते. बघितलं ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा बघितलं आहे. फॉर एक्झाम्पल हायड्रोजन 1, लिथियम 1, सोडियम 1, पोटॅशियम 1. जसं तुम्ही खाली जाईल तसं व्हॅलेन्सी काय येणार आहे प्रत्येक एलिमेंटची सेम येणार आहे. बेरिलियम व्हॅलेन्सी 2, मॅग्नेशियम 2, कॅल्शियम 2. म्हणजे काय जो ग्रुप जर धरलात तर ॲज वी गोइंग टॉप टू बॉटम इन अ गिवन ग्रुप द व्हॅलेन्सी इज सेम फॉर ऑल एलिमेंट. सगळ्या एलिमेंटची व्हॅलेन्सी त्या दिलेल्या ग्रुपमधली कशी असते सेम असते. लक्षात राहू देत सेम असते. 80 नंबर ग्रुप बघा. हेलियम व्हॅलेन्सी 0, निऑन 0, आर्गॉन 0. काय येणार आहे व्हॅलेन्सी यांच्या 0 0 येणार आहेत. बघा लक्षात राहू देत. कोणतेही घ्या. 40 नंबर घ्या. कार्बन या ठिकाणी 4 4 व्हॅलेन्सी येणार आहे. हॅलोजन घ्या या ठिकाणी 1 1 व्हॅलेन्सी येणार आहे. ऑक्सिजन घ्या इथं काय येणार आहे 2 2 व्हॅलेन्सी येणार आहे. 3 3 4 4 3 3 येते लक्षात. ग्रुपमध्ये जर गेलात तर ॲज वी गो टॉप टू बॉटम इन अ ग्रुप द व्हॅलेन्सी इज सेम. व्हॅलेन्सी कशी राहणार आहे टॉप टू बॉटम ग्रुपमध्ये गेलात तर व्हॅलेन्सी सगळ्या ग्रुपमधल्या एलिमेंटची कशी येणार आहे एकसारखी येणार आहे. लक्षात राहू देत. बघा नेक्स्ट पाहूयात. हे क्वेश्चन झाले आपले. नेक्स्ट पाहूयात. बघा तुम्हाला टेबल तयार करावं लागणार आहे. कसं तयार करायचं या ठिकाणी दिलेलं आहे. काय करणार पहिल्यांदा एलिमेंट सिम्बॉल लिहिणार, हा त्याचा ॲटॉमिक नंबर जाणार, इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन लिहिणार आणि व्हॅलेन्सी. असं जर तुम्ही तयार करून ठेवले असे बॉक्सेस 20 बॉक्सेस येते लक्षात. कसे पिरियड 1 2 3 4 पिरियड आणि हे काय आहेत ग्रुपचे नंबर लिहिलेले आहेत. हे पिरियड नंबर आहेत आणि हे काय आहेत ग्रुप्स नंबर आहेत. असे बॉक्सेस जर केले 20 तर तुम्हाला काहीच अडचण येणार नाही आहे. काय लिहायचं आपल्याला सिम्बॉल, इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन व्हॅलेन्सी. सिम्बॉल पशी काय करायचं त्याच्या बेस पशी त्याचा ॲटॉमिक नंबर लिहायचा. बघा नेक्स्ट बघूयात ॲटॉमिक साईज. हा एक सोपा पॉईंट आहे. बघा you have seen in the previous standards that size volume is fundamental property of matter. The size of atom is indicated by its radius
ॲटमचा साईज कशाने इंडिकेट केला जातो? रेडियसने. रिकाम जागेला येईल, लक्षात राहू देत. कशाने? रेडियसने इंडिकेट केला जातो. द ॲटॉमिक रेडियस इज द डिस्टन्स बिटवीन न्यूक्लियस ऑफ ॲटम अँड इट्स आउटरमोस्ट शेल. बघा ॲटॉमिक रेडियस कसं काढतात? हा ॲटम आहे समजा, हा न्यूक्लियस आहे. द डिस्टन्स बिटवीन nucleus and outermost shell. Atomic radius is the atomic size is the distance between nucleus and outermost shell आणि nucleus ह्याच्यामधलं डिस्टन्स, ह्यालाच काय म्हणतात? ॲटॉमिक रेडियस. लक्षात राहू दे. द डिस्टन्स बिटवीन न्यूक्लियस अँड आउटरमोस्ट शेल, ह्याचा डिस्टन्स, ह्यालाच काय म्हणायचं? ॲटॉमिक रेडियस इज द डिस्टन्स बिटवीन न्यूक्लियस अँड आउटरमोस्ट शेल. देन ॲटॉमिक रेडियस एक्सप्रेस्ड इन युनिट पिकोमीटर. कशामध्ये एक्सप्रेस करतात? पिकोमीटरमध्ये. हे सुद्धा फिल इन द ब्लँक्सला येईल, लक्षात राहू देत. कशामध्ये एक्सप्रेस करतात? पिकोमीटर. ॲटॉमिक रेडियस इज एक्सप्रेस्ड इन पिकोमीटर. PM काय आहे? विच इज द स्मॉलर दॅन नॅनोमीटर. आणि हे नॅनोमीटरपेक्षा स्मॉलेस्ट युनिट आहे. 1 पिकोमीटर इज इक्वल टू 10⁻12 मीटर. सम एलिमेंट्स अँड देअर ॲटॉमिक रेडियस आर गिव्हन हिअर. बघा काही एलिमेंट आणि त्यांचे ॲटॉमिक रेडियस आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत. एकदम सोपा क्वेश्चन येतो. कसा येतो तुम्हाला सांगतो मी आता. बघा आता हे बघा एलिमेंट बघा, ऑक्सिजन, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, बेरिलियम आणि लिथियम. म्हणजे काय? पिरियड नंबर सेकंडमधले आहेत. कसं काढलं? आता हे एक प्रॉब्लेम. बघा कसं काढलं तर काय बघायचं? ऑक्सिजन आहे. ऑक्सिजन आता आपल्याला ॲटॉमिक नंबर माहिती आहे सगळ्यांना, पार्ट करावेच लागणार आहेत. झाले असतील सगळ्यांचे पार्ट. बघा ॲटॉमिक नंबर 8 आहे ऑक्सिजनचा. म्हणजे इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन काय येणार? 2 6 म्हणजे काय? 2 ऑर्बिट आहेत. 2 ऑर्बिट किंवा 2 शेल आहेत. 2 शेल असणारे एलिमेंट कुठं? सेकंड पिरियडमध्ये काय करतात? सेकंड पिरियडमध्ये असतात. म्हणजे शेल नंबर आणि पिरियड नंबर कसा असतो? सेम असतो. येते लक्षात. आता शेवटचं बघूया. लिथियम काय आहे? ॲटॉमिक नंबर 3 आहे. म्हणजे इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन काय येतं? 2 1 म्हणजे 2 काय आहेत? शेल आहेत. म्हणजे कोणत्या पिरियडमध्ये? 2 सेकंड पिरियडमध्ये. कुठल्या पिरियडमधले एलिमेंट आहेत सगळे? हे सेकंड पिरियडमधले. बघा बाय रेफरिंग टू द मॉडर्न पिरियडिक टेबल फाइंड द पिरियड्स टू विच द अबव एलिमेंट्स बिलोंग. आताच बघितलं कोणत्या पिरियडमध्ये आहेत हे? सेकंड नंबर पिरियड. दिस एलिमेंट्स बिलोंग्स टू, हा बघतो आपण, दिस एलिमेंट्स बिलोंग्स टू पिरियड नंबर सेकंड. अरेंज द एलिमेंट्स इन डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक रेडियस. डिक्रीजिंग म्हणजे काय? सगळ्यात जास्त असणारा पहिला असणार आहे. म्हणजे लिथियम 152 पहिल्यांदा असणार आहे. बेरिलियम 11, त्यानंतर नायट्रोजन 74, कार्बन 77, त्याच्यानंतर बघा ऑक्सिजन त्याच्यानंतर बघा 74 इथं 88 असणार आहे. बघा अजून एकदा बघूयात. बघा सगळ्यात जास्त काय म्हणलं आपल्याला? अरेंज द पॅटर्न इन सेकंड पिरियड टेबल. अरेंज द एलिमेंट्स डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक रेडियस. डिक्रीजिंग म्हणजे सगळ्यात जास्त आधी असणार आहे. सगळ्यात जास्त नंबर कोणता आहे? 152. कशाचा आहे? लिथियमचा. त्यानंतर 2 नंबरला काय आहे? 111 111 कशाचा आहे? बेरिलियमचा. 111 पेक्षा त्यानंतर कोणता आहे? 88 कोणाचा आहे? बोरॉनचा. त्याच्यानंतर 88 नंतर 77 कोणाचा आहे? कार्बन. त्यानंतर 74 कोण आहे? नायट्रोजन. आणि लास्ट 66 काय आहे? ऑक्सिजन. लक्षात राहू देत. डिक्रीजिंग ऑर्डर म्हणले म्हणजे काय? की सगळ्यात मोठा पहिल्यांदा येणार आहे आणि सगळ्यात लहान शेवटी येणार आहे. लक्षात राहू देत. इन्क्रीजिंग म्हणजे काय असणार आहे? ह्याच्या उलट असणार आहे. सगळ्यात छोटा पहिल्यांदा येणार आणि सगळ्यात मोठा शेवटी जाणार. लक्षात राहू देत. डज दिस अरेंजमेंट मॅच द पॅटर्न विथ सेकंड पिरियड टेबल इन मॉडर्न सेकंड पिरियड इन द मॉडर्न टेबल? येस, दिस अरेंजमेंट मॅच विथ सेकंड पिरियड ऑफ मॉडर्न पिरियडिक टेबल. विच ऑफ द अबव एलिमेंट्स हॅव बिगेस्ट अँड स्मॉलेस्ट ॲटम? बिगेस्ट ॲटम कोणाचा झाला? लिथियम. कोणाचा झाला? लिथियम. बिगेस्ट ॲटम ज्याचा ॲटॉमिक रेडियस जास्त आहे तो काय झाला? बिगेस्ट ॲटम झाला. बिगेस्ट कुठला? ह्या दिलेल्या मधला. येते लक्षात. ज्याचा ॲटॉमिक रेडियस जास्त आहे तो बिगेस्ट झाला. आणि ॲटॉमिक रेडियस सगळ्यात कमी कशाचा आहे? ऑक्सिजनचा आहे. तर आहे ऑक्सिजनचा. तो काय झाला? स्मॉलेस्ट. म्हणजे बिगेस्ट काय झाला? दिलेल्या मधला लिथियम. आणि स्मॉलेस्ट काय झाला? ऑक्सिजन. ज्याचा ॲटॉमिक रेडियस जास्त तो बिगेस्ट, ज्याचा कमी तो स्मॉलेस्ट. What is the periodic trend observed in variation atomic radius while going left to right in a period? As we going left to right in a periodic table, the atomic radius decreases. जसं आपण लेफ्ट कडून राईट कडे जाऊ पिरियडिक टेबलमध्ये, ॲटॉमिक रेडियस काय होतो? कमी कमी होत जातो. ॲज वी गोईंग. लक्षात राहू द्या. हे ॲटम दाखवलेत. जसे जसे तुम्ही लेफ्ट कडून राईट कडे जाता तस तसे ॲटमचा रेडियस किंवा ॲटमची साईज काय होते? कमी कमी होत जाते. म्हणजे ॲटम लहान होत जातो. असं का होतं बघायचं आपल्याला. बघा, यू हॅव फाइंड दॅट ॲटॉमिक रेडियस गोज ऑन डिक्रीजिंग
while going left to right within a period. जर पिरियडमध्ये तुम्ही लेफ्ट कडून राईट कडे गेलात, आताच बघितलं आपण, तर ॲटॉमिक रेडियस काय होतो, कमी कमी होत जातो. रिझन बिहाइंड दिस ॲज फॉलोज. while going left to right in a periodic table or in a periodic table, the atomic number increases by 1, meaning positive charge ऑन द न्यूक्लियस इन्क्रीजेस बाय 1 युनिट. जसं आपण लेफ्ट कडून राईट कडे जाऊ पिरियडिक टेबलमध्ये, तसं प्रत्येक वेळेस 1 युनिटने काय होतो, ॲटॉमिक नंबर वाढतो. ॲटॉमिक नंबर वाढतो. एकने काय होतो, ॲटॉमिक नंबर वाढतो. त्याच्यामुळं पॉझिटिव्ह चार्ज काय होतो, वाढतो. पॉझिटिव्ह चार्ज काय होतो, वाढतो. बघा, बाय 1 युनिट ॲट अ टाइम positive charge of the nucleus increases by 1 unit at a time. However, the additional electron gets added in the same outermost shell. आणि त्याच आहे त्या शेलमध्ये काय होतात, इलेक्ट्रॉन्स ॲड होतात. इलेक्ट्रॉन्स ॲड होतात म्हणजे काय, पिरियडमध्ये जर तुम्ही लेफ्ट कडून राईट केलात तर पिरियड शेल नंबर वाढत नाहीये. द इलेक्ट्रॉन्स गेट्स ॲडेड इन द सेम शेल. लक्षात राहू दे, सेम शेलमध्येच इलेक्ट्रॉन्स काय होतात, ॲड होतात. ड्यू टू दिस इन्क्रीज न्यूक्लिअर चार्ज, द इलेक्ट्रॉन्स गेट्स पुल्स टुवर्ड द न्यूक्लियस टू ग्रेटर एक्सटेंट. आणि ह्या वाढलेल्या न्यूक्लिअर चार्जने काय होतात, इलेक्ट्रॉन्स न्यूक्लियसकडे ओढले जातात, पुल केले जातात, ओढले जातात विथ अ ग्रेटर एक्सटेंट. म्हणजे काय, जास्त जोराने. जसं जसं इलेक्ट्रॉन्स आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये वाढत जातील तसं तसा काय होणार आहे, ॲटॉमिक नंबर वाढणार आहे. म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज वाढणार आहे. पॉझिटिव्ह चार्ज वाढला की इलेक्ट्रॉन सुद्धा ॲड होणार आहे. म्हणजे काय, निगेटिव्ह चार्ज सुद्धा वाढणार आहे. आणि पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज दोन्ही वाढल्यामुळं काय होणार आहे, त्यांच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन असणार आहे. आणि पॉझिटिव्ह चार्ज आणि ह्या निगेटिव्ह चार्ज ह्या दोघांमध्ये काय फोर्स ऑफ अट्रॅक्शन असणार आहे. आणि जसं आपण लेफ्ट कडून राईट कडे जाऊ पिरियडमध्ये, तसं काय होणार आहे, इलेक्ट्रॉन्स ॲड होणार आहेत. ॲटॉमिक नंबर एक एकने वाढणार आहे. म्हणजे काय होणार आहेत, पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज दोघंही काय होणार आहेत, एका युनिटने वाढणार आहेत. आणि त्याच्यामुळं काय होणार आहे की ते इलेक्ट्रॉन जे असतात आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये किंवा इलेक्ट्रॉन जे असतात ते काय केले जातात, न्यूक्लियसकडून जास्त फोर्सने काय केले जातात, पुल केले जातात, ओढले जातात. ड्यू टू दिस ॲटॉमिक साईज डिक्रीजेस ॲज वी गोइंग लेफ्ट टू राईट इन अ पिरियडिक टेबल. अजून एकदा बघा, खूप महत्त्वाचं आहे. द पिरियड बघा, ॲज वी गोइंग लेफ्ट टू राईट विद इन अ पिरियड द ॲटॉमिक नंबर इन्क्रीजेस बाय 1. ॲटॉमिक नंबर कशाने वाढतो, 1 युनिटने वाढतो. मिनिंग द पॉझिटिव्ह चार्ज ऑन द न्यूक्लियस इन्क्रीजेस बाय 1 युनिट. म्हणजे काय, पॉझिटिव्ह चार्ज 1 युनिटने त्या न्यूक्लियस वरती वाढणार आहे. बघा, हायवर द ॲडिशनल इलेक्ट्रॉन्स गेट ॲडेड. आणि त्याच वेळेस काय होतात, इलेक्ट्रॉन सुद्धा काय होतात, ॲड होतात. बघा, इन द सेम आउटरमोस्ट शेल, त्याच शेलमध्ये काय होतात, इलेक्ट्रॉन्स ॲड केले जातात. ड्यू टू दिस इन्क्रीज न्यूक्लिअर चार्ज. आता ह्या ठिकाणी काय वाढलंय, पॉझिटिव्ह चार्ज वाढल्यामुळे न्यूक्लिअर चार्ज वाढलेला आहे. द इलेक्ट्रॉन्स गेट्स पुल्ड टुवर्ड्स द न्यूक्लियस विथ ग्रेटर फोर्स. That's why atomic size decreases as we going left to right in a periodic table. लक्षात राहू देत. या ठिकाणी दाखवलेलं बघा, जसं लेफ्ट कडून राईट कडे जाऊ तसं काय होतो, एका नंबरने काय होतो, एका नंबरने ॲटॉमिक नंबर वाढतो. म्हणजे ॲटॉमिक नंबर वाढणार आहे म्हणजे काय वाढणार आहे, पॉझिटिव्ह चार्ज वाढणार आहे. आणि इलेक्ट्रॉन त्या शेलमध्ये काय होणार आहेत, त्या शेलमध्ये असणार आहे. शेल नंबर चेंज होणार नाहीये. त्याच्यामुळे त्या शेलमध्ये इलेक्ट्रॉन्स काय होणार आहेत, ॲड होणार आहेत. आणि हा जो पॉझिटिव्ह चार्ज आहे न्यूक्लियसवरती, हा काय करणार आहे, जास्त फोर्सने ह्या इलेक्ट्रॉन्सला स्वतःकडे पुल करणार आहे. त्याच्यामुळे काय होणार आहे, जसं जसं तुम्ही लेफ्ट कडून राईट कडे जाचाल तसं काय होणार आहे, ॲटॉमिक रेडियस काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. लक्षात राहू देत. बघा, अजून एक क्वेश्चन आहे. सम एलिमेंट्स देअर ॲटॉमिक रेडी आर गिव्हन बिलो. बघा, बाय रेफरिंग द मॉडर्न पिरियडिक टेबल फाइंड आउट द ग्रुप्स टू विच अबाव एलिमेंट्स बिलोंग. बघा, सोडियम, लिथियम, सोडियम, पोटॅशियम आहे. म्हणजे कोणत्या ग्रुपमध्ये आहेत हे, फर्स्ट नंबर. कसं ओळखायचं, कारण हायड्रोजन नंतर लिथियम येतो, व्हॅलेन्सी 1 येते. बघा, 2 1 बरोबर आहे. सोडियम 2 8 1 आणि पोटॅशियम 2 8 8 1, व्हॅलेन्सी 1 1 आहे. आणि फर्स्ट ग्रुपमध्ये येतात हे. बघा, अरेंज द एलिमेंट्स वर्टिकल डाऊनवर्ड इन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक रेडिया. इन्क्रीजिंग म्हणजे काय, सगळ्यात पहिल्यांदा कमी असणार आहे. बघा, करूयात आपण अरेंज. 152 कोण आहे, लिथियम आहे. सेकंड 186 काय आहे, सोडियम आहे. बघा, पोटॅशियम 231 नंतर काय आहे, पोटॅशियम आहे. त्याच्यानंतर 244 काय आहे, रुबिडियम आहे. आणि सीसियम 262 हा काय आला, लास्टला आला. लक्षात राहू देत. कसं केलंय, कसं अरेंज केलंय, इन्क्रीजिंग म्हणजे काय, मग सांगितल्याप्रमाणे छोटा
पहिल्यांदा असणार आहे आणि सगळ्यात मोठा लास्टला असणार आहे. डोकं चालवायची गरज नाही, नंबर दिसतात त्याच्यावरून अरेंज करायचं, जसं 5वी 6वीला होतं तसं. येतं लक्षात, इन्क्रीजिंग डिक्रीजिंग. बघा, डज दिस अरेंजमेंट मॅच विथ पॅटर्न ग्रुप फर्स्ट मॉडर्न पिरियड टेबल? येस, दिस अरेंजमेंट match with pattern of group first. Because in groups, as we go top to bottom the atomic radius increases. जसं आपण टॉप टू बॉटम मध्ये गेलो ग्रुप्समध्ये, तर ॲटॉमिक रेडियस काय होतो, वाढतो. बिकॉज एव्हरी टाइम द न्यू शेल गेट्स ॲडेड, दॅट्स वाय ॲटॉमिक रेडियस इन्क्रीजेस ॲज वी गो टॉप टू बॉटम इन मॉडर्न पिरियडिक टेबल. जर त्यावेळी एक एक शेल वाढत जाते, त्याच्यामुळं काय होतो, ॲटॉमिक रेडियस वाढत जातो. विच ऑफ द अबव एलिमेंट्स हॅव बिगेस्ट अँड स्मॉलेस्ट ॲटम? बिगेस्ट कोणाचा आहे? बिगेस्ट कोणाचा आहे? सीसीएमचा आहे 262, आणि स्मॉलेस्ट कोणाचा आहे? लिथियमचा 152 ॲटॉमिक रेडियस असणारा. व्हॉट इज द पिरियडिक ट्रेंड्स ऑब्झर्व इन व्हेरिएशन ऑफ द रेडियस ऑफ द डाऊन ग्रुप? बघा, ॲज वी गो टॉप टू बॉटम इन अ पिरियडिक टेबल द ॲटॉमिक रेडियस इन्क्रीजेस. ॲटॉमिक रेडियस इन्क्रीजेस. जसं जसं वरून खाली जाऊ तसं तसा ॲटम काय होतो, मोठा मोठा होत जातो. बिकॉज एव्हरी टाइम द न्यू शेल गेट्स ॲडेड. प्रत्येक वेळी काय होते, एक एक शेल वाढत जाते, त्याच्यामुळे ॲटॉमिक रेडियस इन्क्रीजेस ॲज वी गो टॉप टू बॉटम इन अ मॉडर्न पिरियडिक टेबल. बघा, in a group of modern periodic table, you will find while going down a group the atomic size goes on increasing. This is because while going down a group the shell gets added, new shell gets added. जसं वरून खाली जातो तशी प्रत्येक वेळी एक एक शेल ॲड होत जाते. Therefore the distance between nucleus and outermost orbit increases. त्याच्यामुळे न्यूक्लियस आणि आउटरमोस्ट ऑर्बिट मध्ये डिस्टन्स काय होणार आहे, वाढणार आहे. ॲज अ रिझल्ट द ॲटॉमिक साईज इन्क्रीजेस स्पाइट ऑफ द इन्क्रीज न्यूक्लिअर चार्ज. त्याच्यामुळे काय होणार आहे, न्यूक्लिअर चार्ज वाढणार आहे, आणि सेम काय होणार आहे, ॲटॉमिक रेडियस सुद्धा वाढणार आहे. काय ॲटॉमिक रेडियस वाढणार आहे ग्रुपमध्ये? बिकॉज न्यू शेल गेट्स ॲडेड एव्हरी टाइम अँड द डिस्टन्स बिटवीन न्यूक्लियस अँड आउटरमोस्ट ऑर्बिट इन्क्रीजेस. दॅट्स वाय द ॲटॉमिक रेडियस इन्क्रीजेस ॲज वी गो टॉप टू बॉटम इन अ ग्रुप्स ऑफ मॉडर्न पिरियडिक टेबल. लक्षात राहू देत. बघा, पिरियडिक ट्रेंड्स काय आहेत? ॲज वी गो लेफ्ट टू राईट इन अ periods of modern periodic table, atomic radius decreases. जसं तुम्ही लेफ्ट कडून राईट कडे जाचाल पिरियड मध्ये, ॲटॉमिक रेडियस काय होणार आहे, कमी होणार आहे. बिकॉज एव्हरी टाइम द atomic number increases by 1 means positive charge increases by 1 unit and electrons get added in the same shell. These electrons experience a greater force of attraction from their nucleus and positive charge nucleus. The positive charge nucleus pulls this electron, and due to this the atomic radius decreases as we go left to right in a periodic table. And as we go top to bottom in a group, the atomic radius increases because every time the new shell gets added in a group, and the distance between nucleus and outermost orbit increases. That's why atomic radius increases as we go top to bottom in a groups in a periodic table. लक्षात राहू दे. या ठिकाणी थांबूयात. थँक्स फॉर वॉचिंग. शेवटचं मॅटेरिक आणि नॉन मॅटेरिक कॅरेक्टर आहे, ते घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटूयात. थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद.